Good afternoon. Standard 8, subject English. Last period we learned the poem 1.3. Trees are the kindest thing I know. We learned to extract on this poem. Now there is another question, short question, another easy question we call it. Appreciation of the poem. Appreciation of poem. Today we learn now appreciation of poem of this question of this poem. So you ask a question in the examination. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न कसा विचारला असतो पहा. Write an appreciation of the poem with the help of the points given below. पुढील रिकाम्या जागा भरून त्या कवितेचे रसग्रहण करा. आता त्या ठिकाणी दिलेले मुद्दे तुम्हाला लिहावे लागणार म्हणजे पूर्ण वाक्यात लिहायचं आणि मग त्या रिकाम्या जागा सोडलेले ठिकाणी जे उत्तर येते ते उत्तर सुद्धा तुम्हाला काय करायचे लिहायचं आहे. म्हणजे पहिला आकडा टाकायचा. मग तिथं पहिला आकडा काय असतो पाहता. द टायटल ऑफ द पोएम इज, बघा, द टायटल ऑफ द पोएम इज, कवितेचं नाव. कवितेचं नाव कुठं असतं तर कवितेचं नाव पहा. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला इथं पूर्ण कविता दिली जाणार. काय केली जाणार? पूर्ण कविता दिली जाणार. आणि मग या पूर्ण कवितेमध्ये आपल्याला काय केलं जातं या ठिकाणी अशा पद्धतीनं माहिती लिहायची असते. मग बरंच कवितेच्या सुरुवातीला काय केलेलं असतं, टायटल दिलेलं असतं. ते टायटल तुम्ही काय करायचं त्या ठिकाणी जसं छापलेलं आहे तसं लिहायचं. म्हणजे कसं लिहिणार तुम्ही आता, द टायटल ऑफ द पोएम इज, पुढे लिहायचं ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. अशा पद्धतीनं लिहावं लागेल. समजलं? आणि त्याला काय करायचं, अंडरलाईन करायचं. रिकामी जागा सोडलेली होती मग त्यासाठी आपण काय करायचं, रिकामी जागा भरतो मग त्याला अंडरलाईन केली तरी चालतं. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे पहा, द पोएम इज रिटन बाय. बघा, द पोएम इज रिटन बाय म्हणजे कविता लिहिलेली आहे. आता मग हे त्याचा जो कवी आहे किंवा कवयित्री आहे, पोएट पोएटेस, कुठं असतं ॲट द एंड ऑफ द पोएम, कवितेच्या शेवटी लिहिलेलं असतं नाव. मग त्या ठिकाणचं नाव तुम्हाला घेता येते, पाहता येते तुम्हाला, त्या प्रश्नपत्रिकेत छापून दिलेलं असतं. मग तिथं काय, हॅरी बेहेन हे नेम ऑफ द पोएट, त्याचं नाव लिहिता येते. जसं छापलं कॅपिटल अक्षर कॅपिटल, दुसऱ्या लिखित दुसऱ्या लिखित असं लिहायचं. त्याच्यानंतर द पोएम हॅज डॅश स्टांजाज, इच स्टांजा हॅज डॅश लाईन्स. आता बघा, कवितेमध्ये एकूण किती स्टांजा विचारलेले आहेत, किती स्टांजा आहेत. मग आता हे स्टांजा जे आहेत ते आपल्याला काउंट करावं लागतील. तिथं मग लक्षात ठेवा, पूर्ण मोजायचे आणि मोजल्यानंतर तुमचं उत्तर येईल. ते त्या ठिकाणी काय करायचं याचं. तर या कवितेच्या संदर्भामध्ये 8 स्टांजाज त्याच्यामध्ये आहेत आणि प्रत्येक स्टांजामध्ये ईच स्टांजा हॅज 2 लाईन्स. बघा, प्रत्येक स्टांजामध्ये फक्त 2च काय आहेत, ओळी आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पहा, द लाईन्स दॅट राईम इन ईच स्टांजा आर डॅश डॅश अँड डॅश डॅश. बघा, आता कवितेतील ज्या ओळी आहेत यांची रायमिंग जे आहे, रायमिंग पेअर थोडक्यात आपण म्हणतो तसं. तर हे कसं आहे तर आपल्याला पहिल्या ओळीतील शब्द, शेवटचा शब्द आणि दुसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द यांचे काय आहे, रायमिंग पेअर आहे किंवा राईम आहे त्या ठिकाणी. लक्षात आलं? मग लिहिताना कसं लिहावं लागेल तुम्हाला, आर फर्स्ट अँड सेकंड म्हणजे पहिली ओळ दुसऱ्या ओळीतील शब्दाचे काय आहे, राईम आहे असं लिहावं लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पहा, द पोएट कम्पेअर्स ट्रीज विथ. बघा, कवीने या ठिकाणी वनस्पतींची, झाडांची तुलना कोणाशी केलेली आहे, थिंग्ज ही नोज. बघा, त्यांना माहिती असणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्याशी त्यांनी काय केलेलं आहे, तुलना केलेली आहे. पुढं डॅश अँड डॅश आर द वर्ड्स रिपीटेड इन द पोएम. आता बघा, कधी लाईन विचारलेली असते, कधी शब्द विचारलेले असतात पहा. तर आपण जर कविता नीट अभ्यासली तर तुम्हाला 2 शब्द या ठिकाणी सापडतील पहा. पहिला शब्द आहे अँड,
and they, capital letter, and they are the words repeated in the poem. ह्या शब्दांची पुनरावृत्ती जास्त प्रमाणात झालेली आहे, जास्त वेळा वापरलेली आहे. त्याच्यानंतर लास्ट आहे पहा, द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज. बघा यातली तुम्हाला नेहमी आठवणीत राहणारी ओळ कोणती आहे, तर ती तुम्हाला ओळ नीट लिहिता आलं पाहिजे. काय लिहितं मग या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल पहा, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. त्याला अंडरलाईन करून टाकायचे. तर हे अप्रिशिएशन तुम्ही सोडवलेलं आहे. पुन्हा पुन्हा काय करा, तुम्ही वाचा, लिहून काढा, सराव करा, म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही.